नमस्कार मित्रांनो. आज आपण एका महान वेदांताचार्यांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल ऐकणार आहोत. पंडित निश्चल दासजी. जीवनमुक्त आणि ब्रह्मनिष्ठ पुरुषांचे जीवन हे समाजासाठी दीपस्तंभासारखे असते. त्यांचे चरित्र वाचण्याचा हेतू एकच. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपणही त्या मार्गावर चालावे. पंडित निश्चल दासजी यांचा जन्म पंजाब प्रांतात संवत 1849 मध्ये एका साध्या जाट कुटुंबात झाला. त्यांचे वडील मुक्ताराम हे दादूपंथाचे अनुयायी होते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. लहान वयातच त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. परंतु संकटांमुळे त्यांचा आत्मविश्वास कधी कमी झाला नाही. मुक्तारामजी आपले लहान मुलाला घेऊन दिल्लीला आले. तेथे दादूपंथाच्या मठात निश्चल दासजींना दीक्षा मिळाली आणि त्यांचा विद्याभ्यास सुरू झाला. त्यांना शिक्षणाची अतिशय प्रखर आवड होती. ज्ञान मिळवण्यासाठी ते पुढे काशीला गेले, कारण त्या काळी काशी हे विद्या आणि शास्त्रांचे प्रमुख केंद्र मानले जात होते. काशीत त्यांनी न्याय, मीमांसा, वेदांत आणि इतर अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि अभ्यासामुळे लवकरच ते महान विद्वान म्हणून प्रसिद्ध झाले. एकदा काशीतील पंडितांच्या सभेत अत्यंत कठीण विषयावर वादविवाद चालू होता. कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकत नव्हते. त्यावेळी निश्चल दासजींनी नम्रपणे बोलण्याची परवानगी मागितली आणि त्यांनी सर्व विद्वानांचे समाधान केले. त्या दिवसापासून त्यांच्या विद्वत्तेची कीर्ती सर्वत्र पसरली. नंतर बुंदीच्या राजाने त्यांना आमंत्रण दिले. राजाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली सत्संग, विद्वानांच्या सभा आणि अनेक सत्कार्य केली. पंडित निश्चल दासजींची वेदांतावर विशेष श्रद्धा होती. ते विद्यार्थ्यांना नेहमी सकाळी वेदांत शिकवत असत, कारण त्यावेळी मन शुद्ध आणि एकाग्र असते. त्यांनी 2 महान ग्रंथांची रचना केली, विचारसागर आणि वृत्तीप्रभाकर. हे दोन्ही ग्रंथ आजही वेदांत तत्त्वज्ञान समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यांचे जीवन अत्यंत साधे होते. शरीर कृश होते, परंतु ज्ञान प्रचंड होते. राजा असो किंवा सामान्य मनुष्य, सर्वांवर त्यांचा समान प्रेमभाव होता. शेवटी दिल्ली येथे संवत 1919 मध्ये त्यांनी देह ठेवला आणि ब्रह्मस्वरूपात विलीन झाले. मित्रांनो, पंडित निश्चल दासजींचे जीवन आपल्याला एकच संदेश देते: गरिबी अडथळा नाही. खरा मार्ग म्हणजे ज्ञान, साधना आणि सत्याचा शोध. ज्ञानाची खरी साधना केली तर मनुष्य स्वतः उजळतो आणि समाजालाही प्रकाश देतो. धन्यवाद.